नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी परचेस करता. जसं तुम्ही ओला उबेरनी कॅब बुक करता, झोमॅटो स्विगीवरनं आपण घरी जेवण मागवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन बाय करता किंवा सर्व्हिसेस अवेल करता. तुम्ही हा कधी विचार केलाय की याचा जीएसटी कोण भरतं? कधी विचार केला आहे की मी झोमॅटोवरनं फूड मागवलं, स्विगीवरनं फूड मागवलं, त्याचा जीएसटी कोण भरतं? तर आज आपण शिकणार आहोत ज्याला म्हणतात ईसीओ सेक्शन 95 ऑफ जीएसटी, ज्यात तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की सर्टन सर्व्हिसेसवर जीएसटी हा ईसीओ भरतो. ईसीओ म्हणजे प्लॅटफॉर्म. जसं स्विगी इज अ प्लॅटफॉर्म, झोमॅटो इज अ प्लॅटफॉर्म, ओला उबेर प्लॅटफॉर्म. दे प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म टू स्मॉल बिझनेसमॅन. ओके, तो हे जे लोक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात त्यांना म्हणतात ई कॉमर्स ऑपरेटर. काही मोठे प्लॅटफॉर्म इंडियामध्ये आहेत, अमेझॉन, फ्लिपकार्ट, असेच बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. हे फक्त तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवले बिकॉज दीज आर व्हेरी फेमस टू एव्हरीवन. तर काही केसेसमध्ये हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ह्यांना स्वतःला जीएसटी भरावं लागतं. तर आज डिटेलमध्ये जाणणार आहोत की एक्झॅक्टली कोणते कोणते सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये जीएसटी हा ईसीओ ला भरावा लागतो, त्यांचे कंप्लायन्सेस काय असतात आणि ते शिकणं का महत्वाचं हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. कारण का जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली जीएसटी मध्ये काम कराल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण का तुम्हाला जॉब कुठल्या कंपनी मिळेल हे तुम्हाला माहित नाही, पण इमॅजिन करा तुम्हाला जर ईसीओ मध्ये जॉब मिळाला तर तुम्हाला त्याचे पूर्ण कंप्लायन्स माहिती असणं गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, डिटेलमध्ये जाणून घेऊयात. पण पुढे जायच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड मायसेल्फ इज सीएमए विपुल शाह. डिटेलमध्ये तुमच्याशी मी आज डिस्कशन ईसीओवर करणार आहे. ओके, तर मित्रांनो, बेसिकली ईसीओचे दोन कॅटेगरी असतात. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. ईसीओ मीन्स दोज हू प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म टू स्मॉल बिझनेसमॅन. तो माझा बिझनेस आहे, मला कुठल्या वेबसाईटला लिस्ट करायचा आहे जेणेकरून मला भरपूर कस्टमर्स मिळतील. सो दॅट प्लॅटफॉर्म इज कॉल्ड एज ईसीओ. तर फ्रॉम जीएसटी पॉइंट ऑफ व्ह्यू ईसीओ आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. काही ईसीओ जो आहेत जे ज्याला म्हणतो आपण सेक्शन 95 मध्ये कवर्ड आहे, अँड देर आर सर्टन ईसीओज विच आर नॉट कवर्ड बाय 95. तो 95 हा सेक्शन आहे सीजीएसटीचा. याच्यात फरक काय पडतो सांगतो, लक्षात घ्या. ईसीओ ला दोन पैकी एक कंप्लायन्स करावा लागतो. ठीक आहे, एक तर त्यांना जीएसटी गव्हर्नमेंटला भरावा लागेल, किंवा ते जर जीएसटी नसतील भरत तर त्यांना टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स, टीसीएस, इन्कम टॅक्सचा टीसीएस वेगळा आहे. याचं नेचर सिमिलर असल्यामुळे याला पण नाव टीसीएस दिलेलं आहे. सो इन्कम टॅक्स टीसीएस इज डिफरंट. यांना टीसीएस भरायचा आहे. सो इफ यू आर वर्किंग विथ ईसीओ, एनी ऑफ द ईसीओ, तुम्हाला दोन पैकी एक कंप्लायन्स करावं लागणार आहे. तर आज आपण समजून घेऊयात कुठे त्यांना जीएसटी भरावं लागेल आणि कुठल्या केसमध्ये त्यांना टीसीएस कलेक्ट करावं लागेल. चला, तर मित्रांनो एक छोटासा डायग्राम आहे सेक्शन 95. यामध्ये तुम्हाला दिसतील या 5 सर्व्हिसेस आहेत. येस मित्रांनो, मी गोष्ट करतोय सर्व्हिसेसची. या 5 सर्व्हिसेस मध्ये जीएसटी हा ईसीओ ला भरावा लागतो. तर सगळ्यात पहिली सर्व्हिस आहे कॅब. कॅब म्हणजे आपण ओला उबेर ऑनलाईन बुक करतो, तर त्या केसमध्ये जो काही जीएसटी लागतो तो ओला उबेरला गव्हर्नमेंटला भरावा लागतो. मग तुम्ही पेमेंट त्या कॅब ऑपरेटरला डायरेक्ट करा किंवा ऍपवर करा. पेमेंट कोणाला करता इम्पॉर्टंट नाहीये, गव्हर्नमेंटने ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ओला उबेरला. सो जीएसटी त्यांनाच पे करावं लागेल. सेकंड, हाऊसकीपिंग. अर्बन क्लॅब नावाची वेबसाईट आहे किंवा ऍप आहे. आपल्याला घरी प्लंबर पाहिजे, इलेक्ट्रिशियन पाहिजे, कार्पेंटर पाहिजे, छोटी मोठी कामं करायला आपण त्यांना अर्बन क्लॅब वरनं बोलवतो. सो त्या केसमध्ये पण जीएसटी त्यांनाच भरायचं आहे. तिसरं, हॉटेल. तुम्हाला दिवाळीत फिरायला जायचंय, क्रिसमस मध्ये फिरायला जायचंय, तुम्ही मेक माय ट्रिपचं ऍप डाउनलोड केलं, हॉटेल बुक केलं, खूप सारे ऍप्स आहेत. तर तुम्ही कुठल्या ऍपवर ते बुक केलं तर त्या केसमध्ये जीएसटी तेच भरणार. फोर्थ आहे रेस्टॉरंट. रेस्टॉरंट म्हणजे आपण जे स्विगी झोमॅटो वापरता त्या केसमध्ये जीएसटी स्विगी झोमॅटो भरतं. आणि अजून काही रेस्टॉरंट आहेत ज्याला म्हणतो रेस्टॉरंट सर्व्हिस इन स्पेसिफाईड प्रिमायसेस, म्हणजे जिथं राहायची पण सोय आहे अलॉंग विथ रेस्टॉरंट, आणि त्याचं रेंट पर डे 7,500 वर जास्ती. म्हणजे देर आर सर्टन प्युअर रेस्टॉरंट अँड देर आर रेस्टॉरंट जिथं राहायची पण सोय आहे. तो रेस्टॉरंटचे असे दोन कॅटेगरीज आहेत. तर मोस्टली या 5 केसेसमध्ये, या 5 सर्व्हिसेसमध्ये जर आपण ऑनलाईन बुकिंग केलंय थ्रू ईसीओ तर जीएसटी हा ईसीओ ला भरायचा आहे. सो दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया की तुम्ही प्रोव्हायडर आहात है ना. जसं तुम्ही कार घेतली, तुम्ही तुमची कार ओलावर बुक केली आहे, म्हणजे ओलावर तुम्ही लिस्टिंग केलं तुमचं, मग कुठल्या कस्टमरने कार बुक केली, तुम्ही त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली, त्याचा जीएसटी ओला उबेर भरणार. तर हे 5 सर्व्हिसेस आहेत. कोणते 5? कॅब, दुसरं हाऊसकीपिंग, तिसरं हॉटेल म्हणजे खायचे हॉटेल्स, राहायचे हॉटेल्स, चौथं रेस्टॉरंट म्हणजे आपण जिथं जेवायला जातो, स्विगी झोमॅटो म्हणतात त्याला, आणि 5वं रेस्टॉरंट आहे जिथं राहायचे पण सोय आहे, ज्याचं पर डे रेंट 7,500च्या वर आहे. दोन्ही ऑप्शन्स आहेत त्यामध्ये, राहायची पण सोय आणि खायची पण सोय.
तर अशा केसला त्याला म्हणतात रेस्टॉरंट इन स्पेसिफाईड प्रिमायसेस. तर या 5 केसेसमध्ये मोस्टली जीएसटी कोण भरतं? ईसीओ भरतं. हा एक बेसिक प्रोव्हिजन झाली. आता ही आणली का लॉजिक? कारण का इमेजिन करा, ओला उबेरचे फक्त पुण्यामध्ये हजारो रजिस्ट्रेशन आहेत. जर यांना तुम्ही जीएसटी भरायला लावलं तर गव्हर्नमेंटचं कंप्लायन्स वाढेल. मग गव्हर्नमेंटने काय केलंय? छोट्या बिझनेसमॅनला त्यातनं मुक्त करून टाकलंय आणि जे ईसीओ त्यांना पकडलंय. मग तुम्ही असा विचार करा की गव्हर्नमेंटला जर चेक करायचं असेल की जीएसटी मध्ये काही लिकेज नाही झालं पाहिजे, तो कोणावर ऑब्झर्वेशन करणं गव्हर्नमेंटला सोपं आहे? प्रत्येक कॅब ऑपरेटरला मॅनेज करणं सोपं आहे या फक्त ओला उबेरला मॅनेज करणं सोपं आहे? तो ऑब्वियस आन्सर इज ओला उबेर. या सर्व्हिसेसमध्ये नंबर ऑफ प्रोव्हायडर खूप जास्त असतात. आता इमेजिन करा, प्लंबर किती असतील, इलेक्ट्रिशियन किती असतील, कार्पेंटर किती असतील, या सगळ्यांना गव्हर्नमेंटला पकडणं, रजिस्ट्रेशन करणं प्लस ते भरतीची गॅरंटी आहे का? फक्त पुण्यामध्ये देर आर मोर दॅन 10,000 रजिस्टर ओनर ऑन ओला उबेर. मोर दॅन 10,000. मी तुम्हाला एकदम लोएस्ट सांगतोय, जास्ती असतील पण कमी नसतील. मग इमेजिन करा अख्ख्या इंडियाचं ह्यांचा कंप्लायन्स करणं किती अवघड आहे. मग त्यापेक्षा जो इश्यू आहे, ज्यांनी यांना प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलाय, असे इश्यू किती असतील? 10, 15, 20 असतील. सो कंप्लायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज मच इझियर. रेव्हेन्यूचं लिकेज नाही होणार आणि गव्हर्नमेंटला ऑडिट करणं पण सोपं जाईल की एक्झॅक्टली किती जीएसटी यांनी भरलाय. म्हणून सेक्शन 9(5) आणला गेला. पहिले इज अ लॉजिक टू मिनिमाइज द कंप्लायन्स अँड टू फ्री स्मॉल बिझनेस फ्रॉम जीएसटी कंप्लायन्स. आता ही झाली पहिली केस. आता सेकंड केस, हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, समजा यांचा टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिटच्या वरती झाला. जसं जीएसटी मध्ये सर्व्हिसमध्ये भारतामध्ये काही स्टेटमध्ये लिमिट 10 lakhs आहे, काही स्टेटमध्ये 20 lakhs आहे. जर यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वर झाला तर मग कोण जीएसटी भरेल? तर काही केसेसमध्ये मग ह्यांना जीएसटी भरावा लागेल, कारण का तुम्ही आता मोठे बिझनेस पण झालेला आहात. असे कोण आहेत? हाऊसकीपिंग, हॉटेल, रेस्टॉरंट इन स्पेसिफाईड प्रिमायसेस. ओके, म्हणजे हाऊसकीपिंग म्हणजे अर्बन क्लॅब, हॉटेल म्हणजे आपण जिथनं जेवण मागवतो, आणि तिसरं रेस्टॉरंट कुठलं? इन स्पेसिफाईड प्रिमायसेस, जिथं राहायची पण सोय आणि पर डे रेंट 7,500 वर आहे. या 3 केसमध्ये ह्यांना स्वतःला जीएसटी भरावा लागेल. मग ईसीओ जीएसटी नाही भरणार. तर तुम्ही जेव्हा तुमचा बिझनेस रजिस्टर करतात, तुमच्याकडे जर ऑलरेडी जीएसटी नंबर असेल, देन यू विल हॅव टू पे जीएसटी. ईसीओ विल नॉट पे जीएसटी. कारण तुमच्याकडे नंबर आहे म्हणजे तुम्ही कंप्लायन्स करू शकता, है ना. बट हे जे लास्ट 2 केसेस आहेत, ओला उबेर आणि खायचे रेस्टॉरंट, ओनली रेस्टॉरंट, या केसमध्ये जीएसटी कंपल्सरी ईसीओलाच भरायचा आहे. सो तुम्ही जर कॅब बुक केली ओला उबेरवर, तर त्याचा जीएसटी कंपल्सरी ओला उबेरला भरायचा, इवन दो इज हॅव्हिंग रजिस्ट्रेशन. कारण का गव्हर्नमेंटला गॅरंटी नाही की लोक जीएसटी भरतील का नाही. अँड लास्ट, समजा यांनी डायरेक्ट तुम्हाला सर्व्हिस दिली ऍज अ कस्टमर विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ ईसीओ, मग या ठिकाणा जीएसटीचा नंबर घ्यावाच लागेल. कारण का सेक्शन 9(5) तेव्हाच अप्लाय होईल वेन यू प्रोव्हाइड सर्व्हिस थ्रू ईसीओ. तुम्ही जर डायरेक्ट सर्व्हिस प्रोव्हाइड केली कस्टमरला, मग ईसीओ नाहीच आहे. या केसमध्ये या सगळ्यांना जीएसटी नंबर जो असेल त्या सगळ्यांना स्वतः जीएसटी भरावा लागेल. आता मी यात 2 केसेस सांगितले. काही केसेसमध्ये मी सांगितलं की जीएसटी कंपल्सरी कोण भरणार? ईसीओ. आणि या केसेसमध्ये जीएसटी कोणाला भरायचं आहे? सर्व्हिस प्रोव्हायडरला भरायचं आहे. जेव्हा आपण जीएसटी भरू तेव्हा ईसीओ विल कलेक्ट टीसीएस. सो ईसीओ जे आहे 2 रोल प्ले करेल. जर तुमचा जीएसटी त्यांनी भरला तर टीसीएस कट नाही करणार, आणि जर जीएसटी तुम्ही भरणार असेल, कारण का तुमच्याकडे ऑलरेडी जीएसटी नंबर आहे, मग ते टीसीएस कलेक्ट करतील. सो 2 मधला एक रोल ते प्ले करतात. सो दिस इज हाऊ दिस प्रोव्हिजन वर्क्स. जसं एक मी इथे टेबल दिलेलं आहे, हे जस्ट प्रयत्न करतो समजायचा. आता बघा, मी सांगितलं ओला उबेर, ओला उबेर मध्ये ऑलवेज जीएसटी कोण भरणार? मी सांगितलं तुम्ही रजिस्टर असाल किंवा नसाल, जीएसटी ओला उबेरलाच भरायचा आहे. मग त्या केसमध्ये तुमचा टीसीएस कलेक्ट होणार नाही, जीएसटी तुम्हालाच भरायचा आहे. कोणाला? ओला उबेरला. ही एक पहिली केस आहे. आणि दुसरं रेस्टॉरंट. या 2च केसमध्ये जीएसटी ऑलवेज कोण भरणार? ओला उबेर आणि स्विगी झोमॅटो. बाकी ज्या 3 केसेस आहेत त्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी नंबर असेल तर तुम्ही भरायचा, आणि तुमच्याकडे नंबर नसेल तर मग कोण भरेल? ईसीओ. ठीक आहे. आणि त्याच केसमध्ये मग टीसीएस येईल. सो ऍज अ ईसीओ एक तर जीएसटी कलेक्ट होईल किंवा टीसीएस कलेक्ट होईल. हे एक मोठं कन्फ्युजन असतं मुलांच्या मनात, म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये आज तो व्हिडिओ बनवून दिलेला आहे. सो आय होप दिस मच इज क्लिअर. एनी क्वेश्चन दिस? आता ईसीओला कंप्लायन्सेस काय काय असतात? म्हणजे ओला उबेर, स्विगी, झोमॅटो, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो त्यांच्यासाठी जीएसटीचा नंबर घेणं कंपल्सरी, कारण का त्यांना जीएसटी कलेक्ट करून भरायचा आहे. तर त्यांना जीएसटीचा नंबर घेणं जरुरी आहे. सेकंड,
त्यांनी त्यांनी जो जीएसटी कलेक्ट केलाय त्यांना तो डायरेक्ट भरावा लागतो. म्हणजे तो दे कॅनॉट ऍडजस्ट अगेन्स्ट देअर इनपुट टॅक्स क्रेडिट बिकॉज इट्स नॉट देअर जीएसटी. ऑन बिहाफ ऑफ सप्लायर त्यांनी तो जीएसटी कलेक्ट केलेला आहे. सो दे हॅव टू पे एंटायर जीएसटी टू गव्हर्नमेंट. सो व्हॉट एव्हर दे हॅव कलेक्टेड त्यांना पूर्ण पे करावं लागेल. त्यानंतर त्यांना टीसीएसचं कंप्लायन्स मी सांगितलं, जेव्हा जीएसटी कलेक्ट नाही करणार तेव्हा टीसीएसचं कंप्लायन्स करावं लागेल. त्याचे मंथली रिटर्न फाईल करावं लागतील. म्हणजे समजून सपोज लेट्स से दिस मंथ इज नोव्हेंबर, तो नोव्हेंबरला जो काय टीसीएस कलेक्ट केलाय पुढच्या 10 तारखेला तो टीसीएस भरावा लागेल. याचा फायदा काय? ट्रान्सपरन्सी वाढते, बेटर ट्रॅकिंग ऑफ सप्लायर. मी सांगितलं की एवढ्या ऑपरेटरना ट्रॅक करणं अवघड आहे, पण 10-20 जे इश्यू आहे त्यांना कंट्रोल करणं गव्हर्नमेंटला सोपं आहे. मंथली मॉनिटरिंग सोपं जातं. अच्छा, आता तुमचा जो टीसीएस कलेक्ट केलेला आहे तो तुमच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होतो, मग तुम्हाला त्याच्यानंतर बेनिफिट मिळतं. सो डोंट वरी. सो ॲज अ सप्लायर माझा जो टीसीएस कलेक्ट केला एसीओनी त्याचा मला तो कॅश लेजर जमा होतो. इट्स नॉट अ इनपुट टॅक्स क्रेडिट. तो कॅश लेजर जमा होईल आणि तो तुम्ही जीएसटी पे करायला वापरू शकता, पण तो नेक्स्ट मंथला होतो. आणि छोट्या बिझनेस मधला तुमचा कंप्लायन्स कमी जातो, कारण का आपला कंप्लायन्स कोण करणार आहे? ईसीओ करणार आहे. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. तर मित्रांनो, हे तुम्हाला मी एक छोटंसं नॉलेज दिलं, जे एक 5-10 मिनिटात छोटासा व्हिडिओ बनवून दिला. आता तुम्हाला जर एवढ्या डीप मध्ये शिकायचं असेल जीएसटी तर करायचं काय? आमच्या आयटॅपच्या पहिले चॅनलला फॉलो करा आणि आमच्या आयटॅपचे बरेचसे कोर्सेस आहेत ज्याची तुम्ही जरूर माहिती का. हे तुम्हाला मी जसं एक सिंगल डेमो दिला, हे पण मी थेरॉटिकली दिला आहे. आम्ही हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवतो. तर आमच्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ असेल तर कॉमेंट करून जरूर पाठवा. आणि व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच. असेच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी अजून घेऊन येऊयात. थँक्यू सो मच आणि लवकरच भेटूयात. बाय बाय.